हे अमेरिकेमध्ये ब्रँडेड औषधांच्या आयातीवर निर्बंध लादण्यात आलेले आहेत। ब्रँडेड औषधांवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। अमेरिकेमध्ये औषधांची फॅक्टरी असणाऱ्यांवर टॅरिफ लागणार नाही। अमेरिका आणि भारत यांच्यातील एकूण व्यापारामधील निर्यातीचा सर्वात मोठा हिस्सा औषधं आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा आहे। त्यामुळे भारतीय कंपन्यांवर या टॅरिफचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। 1 ऑक्टोबर पासून हा नवा टॅरिफ लागू होईल। दरम्यान या नव्या टॅरिफला अमेरिकेमधील फार्मा इंडस्ट्रीने तीव्र विरोध दर्शवलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी निनाद झारे आपल्या सोबत आहेत। निनाद, 1 ऑक्टोबर पासून हा टॅरिफ लागू होणार आहे। भारतावर नेमका याचा कसा परिणाम होईल? दोन दृष्टीने याचा विचार केला पाहिजे। आधीच भारतावरती 50% टॅरिफ लावलेला आहे भारतीय मालावरती। त्यामुळे भारताची निर्यात जवळपास अमेरिकेत जी होत होती ती जवळपास थांबली आहे असं म्हणायला हरकत नाही। दुसरं म्हणजे फार्मा सेक्टरवर आतापर्यंत कुठलाही टॅरिफ नव्हता, तो आता लागू होणार आहे 1 ऑक्टोबर पासून आणि तोही 100% लागू होणार आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, भारतातल्या अनेक कंपन्यांच्या अमेरिकेमध्ये फॅक्टरीज आहेत, त्यामुळे त्यांच्या फॅक्टरीज तिथे आहेत, त्यांच्यावरती हा टॅरिफ लागू होणार नाही। चौथी महत्त्वाची गोष्ट, अमेरिकेत ज्या ब्रँडेड कंपन्यांवर टॅरिफ लागणार नाहीये, त्यांना जे कच्चा माल लागतो त्यातले बऱ्याच इंटरमिडिएट जे आहेत त्या भारतातून एक्सपोर्ट केल्या जातात आणि त्याच्यावरती आधारित तिथे प्रोडक्शन होतं। त्यामुळे असे जे इंटरमिडिएट प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्यावर सुद्धा हा टॅरिफ लागणार नाहीये। त्यामुळे भारतीय कंपन्यांवर याचा किती परिणाम होईल हे आपल्याला पुढच्या काळात कळेल, पण थोड्याफार प्रमाणात फार्मा सेक्टरवर परिणाम होईल असं आत्ताची परिस्थिती आहे। त्यामुळे ब्रँडेड ड्रग्स आपण किती एक्सपोर्ट करतो आणि त्यातून त्याच्यावरती अमेरिकेचा किती हिस्सा आहे हे सगळं बघता भारतीय कंपन्यांवर किमान परिणाम कसा होईल हे आपल्याला बघावं लागेल। भारतीय अनेक कंपन्यांना तिथे फॅक्टरी सेटअप करावा लागतील अशी सध्याची परिस्थिती आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।